सर्वप्रथम आज आपण इथे शेवटची पत्रकार परिषद घेतो, कारण इथे हे कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे. आपण लॉनमध्ये घेऊ किंवा दुसऱ्या ठिकाणी घेऊ, कारण 2-3 जे आपण हॉटेलमध्ये पण घेतलं होतं तिथेही रेंजचा इश्यू आलेला आहे. माझ्याकडे हे जे दस्तावेज आहे ते याच्या संदर्भात काल अंजली दमानिया मॅडम आणि पुण्याचे विजय कुंभार जे एक आरटीआय ॲक्टिव्हिस्ट आहे आणि खूप चांगल्या रीतीने ते काम करतात आहेत, त्याच्या बाबतीत त्यांनी सखोल खुलासा केलेला आहे. पण त्याच्यातून मला फक्त हे सांगायचे आहे की त्यांनी जे आकडा दिलेला आहे की 1500 कोटी रुपयेचा टेंडर घोटाळा जे आहे, आपण खऱ्या अर्थाने त्याला बघितलं तर ते 2000 कोटी रुपयेपेक्षा जास्तचा टेंडर घोटाळा आहे. आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे ज्या प्रकारे त्यांनी सांगितलं होतं की फक्त 3 एजन्सीजला 2013 पासून तर 2025, 2013 कुठे आणि 2025 कुठे, तर 3 वर्षासाठी ते टेंडर होतं. 3 वर्षाच्या नंतर 1 वर्ष त्यांना एक्सटेन्शन आपण दिलं असतं. पण हेच 3 एजन्सीज जे आहे ते कशा प्रकारे 2013 पासून फक्त 2017मध्ये एक टेंडर फक्त एका सिक्युरिटीसाठी निघालं होतं आणि त्याच्यानंतर हेच लोक करत आहे. आणि ज्याप्रमाणे त्यांनी पण सांगितलेले आहे, हे जे 3 लोक हे सगळं चालवत आहे 2000 कोटी रुपयेचं जे टेंडर आहे, जे समाज कल्याणच्या विशेषकर मुलांसाठी ज्याच्यावर पैसे खर्च करण्याची आवश्यकता आहे, ते ठेकेदारांवर कसे किती कोट्यवधी रुपये खर्च करत आहे याच्यातून स्पष्ट होतो. मला असं वाटतं की जितके पैसे ते मुलांवर खर्च करत नाही आहे, ते समाजांच्या मुलींवर खर्च करत नाही आहे, जे हॉस्टेलमध्ये राहणारे आहे, त्याच्यापेक्षा किती जास्त पैसे ते फक्त ठेकेदारांवर खर्च करत आहे. आपण जे मेजर मुद्दा जे होता ते त्यांनी काढलेला आहे. पण जे जेवणाचा जे मुद्दा आहे, त्या जेवणामध्ये कशा प्रकारचे 1700 कोटी रुपयेचा एक वेगळा टेंडर काढण्यात आलं. पहिले काय व्हायचं की जे महिला बचत गट असते, स्वयंसेवी संस्था होते, ते लोकल लेवलवर जिल्हा स्तरावर ते टेंडर घ्यायचे खाना पुरवण्याचा. म्हणजे महिला एकत्र यायचे आणि ते टेंडर घेऊन ते हॉस्टेल्समध्ये खाना पुरवण्याचं काम करायचं. आणि जेव्हा हे टेंडर देण्यात आलं होतं जिल्हा स्तरावर, तर त्याच्यामध्ये एक अट टाकण्यात आली होती की तुम्ही सब कॉन्ट्रॅक्ट करू शकत नाही. म्हणजे ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेले आहे त्यांनी स्वतः चालवायला पाहिजे. पण आता त्यांना जास्त पैसे मिळत नाही होते, म्हणून त्यांनी महाराष्ट्र स्तरावर जेवणाचाही कॉन्ट्रॅक्ट टेंडर त्यांनी काढलं आणि त्यामध्ये ही अट काढण्यात आलेली आहे. म्हणजे आता ते BVGने घेतला असेल किंवा ते क्रिस्टलने घेतला असेल किंवा दुसरी तिसरी जे कंपनी आहे त्यांनी घेतला